एकदम गुबगुबीत खरपूस असा आज आपण मटार पराठा बनवून घेणार आहे. अर्धा किलो मटार घेतलेले, 5-6 हिरव्या मिरच्या, लसूण, आलं घ्यायचं आहे. 2 पळ्या तेल घालून लसूण, आलं, हिरवी मिरची, मीठ आणि मटार घालून चांगलं परतून घ्यायचं. परतल्याच्या नंतर एका ताटामध्ये गार करायला ठेवायचं. तोपर्यंत 2 बटाटे किसून घेतलेले गार झालं की मिक्सरला बारीक जसा मसाला वाटतोय तसं थोडंसं पाणी घालून एकदम पुरणासारखं बारीक वाटून घ्यायचं आणि आपल्याला हे काढून घ्यायचं. वाटून झाल्याच्या नंतर 2 पळ्या तेल घालायचं. 2 चमचे बेसन यामध्ये घालायचं. बेसन तेलामध्ये चांगलं भाजून घ्यायचं आणि नंतर जे आपले बेसिक मसाले जे आहे ते थोडे थोडे मसाले आपल्याला यामध्ये घालून हलवून घ्यायचं आणि नंतर मटार आणि बटाटा यामध्ये घालून घ्यायचा. मॅचरने आपल्याला एकजीव परत एकदा करून घ्यायचा आणि नंतर मीठ घालून घ्यायचं. आमचूर पावडर यामध्ये आवर्जून घालायची. थोडीशी साखर घालायची आणि झाकण घालून आपल्याला चांगलं 10 मिनिटं इथे शिजून घ्यायचं आहे. कारण मटार आपण इथे शिजून घेतलं नव्हतं तर फक्त परतून घेतलं होतं, त्यामुळे सारण आपल्याला चांगलं शिजून घ्यायचं. सारण बनवून तयार झालं की साईडला गार करायला ठेवायचं. इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. ओवा आणि चवीप्रमाणे मीठ, 2 पळ्या तेल घालून पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं. नंतर पाणी घालून घट्टसर असा आपल्याला याचा गोळा बनवून घ्यायचा आणि 20-25 मिनिटं आपल्याला पीठ भिजायला ठेवायचं. 20-25 मिनिटानंतर परत तेलाचा हात लावून पीठ चांगलं मळून घ्यायचं. सारण हाताने चांगलं मोकळं करून घ्यायचं आणि पुरणपोळीचा उंडा करतो अगदी तसंच आपल्याला इथे उंडा करून घ्यायचा. सारण तुम्हाला जितकं पाहिजे तेवढं तुम्ही इथे भरू शकता. हलक्या हाताने पराठा पातळसर असा लाटून घ्यायचा आणि नंतर खरपूस तेल किंवा तूप लावून भाजून घ्यायचा. बघू शकता छान असा नाश्त्यासाठी आपला हिरवागार मटार पराठा इथे बनवून तयार झालेला आहे. सारण एकदा बनवून ठेवलं आणि फ्रीजमध्ये ठेवलं तरी 8 दिवस सारण टिकू शकतं. रेसिपी आवडली लाईक शेअर